लाईव्ह कॉन्सर्टमध्ये ड्रग्सचा ओव्हरडोस घेतल्यानं 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू. मुंबईतल्या गोरेगावमधील घटना. मृत तरुण आणि तरुणी MBAचे विद्यार्थी. गोरेगाव नेस्को सेंटरमधील पार्टीमध्ये ड्रग्स पुरवणाऱ्याला कल्याणमधून अटक. आरोपी आनंद पटेलच्या मुसक्या आवळल्या. आतापर्यंत 6 जणांना अटक. अमरावतीच्या परतवाडामधील तरुणींचा अश्लील व्हिडिओ व्हायरल करणारा अटकेत. मोहम्मद तन्वीर नावाच्या युवकानं अनेक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढत लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप. होंदू अशोककरातला पुन्हा एकदा 5 दिवसांची पोलीस कोठडी. 4थ्या गुन्ह्यात 18 एप्रिलपर्यंत कराडची रवानगी. कोठडी. खरात प्रकरणामध्ये ईडीच्या हाती मोठं घबाड. 10 कोटींच्या मालमत्तेची कागदपत्रांच्या आधारे ओळख पटली. बँकेमधील 2,50,00,000ची रक्कम गोठवली. मर्सिडीज सुद्धा जप्त. तर CAच्या पुण्यातील घरातून 42 लाखांची रोख रक्कम जप्त. खरात प्रकरणामध्ये ईडीची राहतामधील समता पतसंस्थेमध्ये 12 तास छापेमारी. 100 खात्यांची कागदपत्र सोबत नेल्याची माहिती. त्र्यंबकेश्वर संस्थानचा विश्वस्त पुरुषोत्तम कडलगला अटक. महादेवाच्या दर्शनाचा काळा बाजार प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलिसांची कारवाई. किल्ले रायगडावर प्री वेडिंग शूट केल्याचा व्हिडिओ व्हायरल. शिवप्रेमींकडून संताप व्यक्त. प्री वेडिंग करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी. सांस्कृतिक कार्यक्रमात जहाल नक्षलवादी हिडमाचं उदात्तीकरण. समाज कल्याण विभागाच्या पुण्यातील वसतिगृहातील प्रकार. हिडमाचं उदात्तीकरण असलेलं गाणं विद्यार्थ्यांकडून सादर. नवा वाद निर्माण होण्याची शक्यता. धाराशिव शहरामध्ये घर भाड्याच्या वादामधून 65 वर्षीय वृद्धाला कोयत्यानं मारहाण. भाडं मागितल्यानं कोयत्यानं जीवघेणा हल्ला. घरमालक गंभीर जखमी. भाडेकरू आरोपीला अटक. अमेरिका इराणमध्ये चर्चेची दुसरी फेरी लवकरच. गुरुवारपर्यंत चर्चेची दुसरी फेरी होण्याची दाट शक्यता. इराण चर्चेसाठी अत्यंत उत्सुक. ट्रम्प यांचा दावा. वाटाघाटी फिसकटल्यानंतर होर्मुझमध्ये अमेरिकेकडून नाकेबंदीने तणावपूर्ण स्थिती. होर्मुझमधून इराणला मिळणाऱ्या उत्पन्नाला रोखण्याचा प्रयत्न. भारतीय जहाजांना होर्मुझमधून सुरक्षितपणे बाहेर पडण्यासाठी सहकार्य करण्याचे इराणचं आश्वासन. भारत आणि इराणमध्ये सकारात्मक चर्चा सुरू. इराणकडून होर्मुझमधून वाहतुकीसाठी नवा नकाशा. राज्यावर उष्णतेची लाट. बहुतांश शहरांचा पारा 40शी पार. अकोल्यातील तापमान 43 अंशांवर. 18 एप्रिलपर्यंत उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा इशारा. भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची आज जयंती. राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन. राज्यभरात भीम जयंतीचा उत्साह शिगेला. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून डॉ. बाबासाहेबांना अभिवादन. दिल्लीतील संसद भवनामध्ये आंबेडकरांच्या पुतळ्याला मोदींकडून वंदन.